महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतून देवगिरीवर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे। 4 विधान परिषदेच्या जागांबाबत ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। शिवसेना आणि भाजपमध्ये या 4 जागांवरून आधीच रस्सीखेच सुरू आहे। त्यात आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षही आपली तयारी दाखवतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ, संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे या बैठकीसाठी म्हणून उपस्थित आहेत। मुंबईमध्ये देवगिरी या एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची इथं आता देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू झालेली आहे। अजित पवारांचं निवासस्थान आहे देवगिरी बंगला आणि त्याच ठिकाणी आता आपण बघतोय की बैठकीला सुरुवात झालेली आहे। आधीच महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना मुंबईत मात्र देवगिरीवर आता बैठकीला सुरुवात झालेली आहे। 4 विधान परिषदेच्या जागांबाबत ही महत्त्वाची बैठक होती आहे। या बैठकीत नेमकं काय ठरतं, राष्ट्रवादी अजित पवार गट नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आजच आपल्याला माहिती आहे की राज ठाकरेंनी देखील आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता देवगिरीवर एनसीपीच्या प्रमुख नेत्यांनी जी बैठक बोलावलेली आहे त्या बैठकीत आता काय घडतं, महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट देखील जागांवर दावा सांगणार का हे पाहावं लागेल।